हिंदू धर्मात सुवासिनींसाठी वटपौर्णिमा हे व्रत अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मानले जाते. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात. हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला साजरे करतात. परंतु 2026 मध्ये अधिक ज्येष्ठ मास आल्यामुळे पौर्णिमा नक्की कधी आहे, 26 की 29 जून हा संभ्रम महिलांमध्ये पाहायला मिळतो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वटपौर्णिमा नक्की कधी आहे आणि पूजा कोणत्या वेळात करावी. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु 2026 मध्ये ज्येष्ठ महिन्यात अधिक मास आल्यामुळे तारखेमध्ये बदल झाला आहे. अधिक महिन्यात कोणताच सण साजरा केला जात नाही. त्यामुळे वटपौर्णिमा ही अधिक मासानंतर येणाऱ्या पौर्णिमेला साजरी होणार आहे. यामुळे यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत 29 जून 2026 सोमवारी साजरे होईल. ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून रविवार सकाळी 8:35 सुरू होईल आणि ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्ती 29 जून 2026 सोमवार 8:48 पर्यंत आहे. त्यामुळे वटपौर्णिमा ही 29 जून सोमवार या दिवशी साजरी होणार आहे. वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ वेळ सकाळी 8:55 ते 10:40 पर्यंत असणार आहे. हा काळ अधिक फलदायी राहील. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. नवीन किंवा जुनी साडी असेल तरी लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची साडी नेसून सौभाग्य अलंकार घालावेत. वडाच्या झाडाजवळ बसून व्रताचा संकल्प सोडावा आणि वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी झाडाच्या खोडाला हळद कुंकू लावावे. अक्षता, फुले तसेच 5 प्रकारची कोणतीही फळे अर्पण करावीत. सावित्री मातेची पूजा करून सौभाग्य अलंकार अर्पण करावेत. नंतर आरती करावी. वडाच्या झाडाला सुती दोरा किंवा सूत गुंडाळावा आणि फेऱ्या माराव्यात. प्रत्येक फेरीत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर तिथेच किंवा घरी येऊन सत्यवान आणि सावित्रीची कथा वाचावी किंवा ऐकावी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.